मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तुकाराम महाराज इसवी सन च्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते। त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला। तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत। त्यातली संभाव्य इसवी सन 1608 अधिक मान्यता मिळालेली आहे। इसवी सन 1650 मध्ये वयाच्या 42व्या वर्षी हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते। पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते। तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात। वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात। जगद्गुरू तुकाराम लोककवी होते। जी का रंजले गांजले त्यासी म्हणत, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथची जाणावा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग असा दाखवला। वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली। 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल। तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दामध्ये प्रहार करणारे संत होते। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती। अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनातून केले। ते अत्यंत बुद्धिमान, प्रेमळ आणि श्रीमंत होते। त्यांनी सुमारे 5000 अभंग लिहिले। त्यांनी लोकांना कर्जमुक्त केलं। संत तुकाराम महाराजांचा लढा विषमतेविरुद्ध होता। ते म्हणतात, भेदाभेद भ्रम अमंगल, सर्वांची एकची विण, तेथे कैसे भिन्नाभिन्न। संत तुकाराम महाराजांनी विषमतेला विरोध करून समतेचा आग्रह धरला। वर्णव्यवस्थेवर हल्ला करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, वर्णा अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज लागी। संत तुकाराम महाराजांनी वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला केला। त्यामुळे जे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते ते तुकाराम महाराजांवर प्रचंड चिडले। संत तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेवर ज्ञानाचे डोस पाजले। नवसे कन्यापुत्र होती, मग का करणे लागीपती, नवस सायास करू नका, प्रयत्नानेच यश मिळेल। असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, प्रयत्नवादी व्हा, देवावर विश्वास ठेवा। तसेच समाजाची दिशाभूल करणाऱ्यावर त्यांनी प्रखर शब्दात टीका केली आहे। या बाबतीत संत तुकाराम महाराज सांगतात, ऐसे कैसे झाले भोदू, कर्म करूनी म्हणती साधू, अंगा लावूनी राख, डोळे झाकूनी करीते पाप, दावी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो दयाची संगती। भोंदू आणि कर्मकांड करून दिशाभूल करणाऱ्या लोकांची संगत सोडा असे संत तुकाराम महाराजांनी निक्षून सांगितले आहे। त्यांनी यज्ञ, होम, हवन, तीर्थयात्रा, व्रत, वैकल्य, दशक्रिय, पुरोहितगिरी, पंचांग, भविष्य याविरुद्ध मोहीमच उघडली। त्यामुळे ज्या लोकांची संत तुकाराम महाराज यांना कोंडी केली, सर्व लोक तुकाराम महाराजांच्या विरोधात उभे राहिले। त्यांच्या अभंगाची गाथा इंद्रायणीत बुडवली। ते अत्यंत दुःखी झाले व अन्न पाण्याचा त्याग केला। त्यावेळेस त्यांचे शिष्य संताजी जगनाडे, गंगाधर मवाळ असे टाळकरी असलेल्या त्यांच्या अनुयायांनी 13 दिवसात गाथा लिहून काढली। तीच आज आपण वाचत आहे। पदोपदी संत तुकाराम महाराजांना त्रास होत होता, पण संत तुकाराम महाराज आपल्या तत्त्वज्ञानातून खरे काय, पाखंडी कोण आहेत असे ठोस पुरावे समाजातील रूढी परंपरा वरून पटवून देत असत। संत तुकाराम महाराज यांना समाजातून विरोध केला हे नाकारत येणार नाही, पण ते यामुळे जीवनाला कंटाळलेले होते असे सुद्धा म्हणता येत नाही। कडवा संघर्ष आणि लढू इच्छिणारे हिंमतवान आणि क्रांतिकारक संत होते। त्यांचा अभंग तेच सांगतो, बोडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून। लोकांना समाजातील कुभांड प्रथेच्या गुलामगिरीतून बाहेर काढणे हे त्यांचे जीवित कार्य होते। आपल्या शब्दांचा वापर परखडपणे करीत असले तरी जबाबदारी सोडून दूर गेले नाही। प्रसंगी विरोधाला निर्भीड तोंड दिले, पण हाय खाल्ली नाही। त्यांचा मानस देवपूजा आणि डोळस उपास तपास याला समर्थन होते। फक्त दिखाऊपणाबद्दल त्यांची चीड होती। म्हणून सांगतात, नको सेवन, नको सांडू अन्न, अन्नत्याग करणे आणि वनात जाणे याला संत तुकाराम महाराजांनी विरोध केला। स्वर्गात किंवा वैकुंठात गेल्यावर नक्की काय मिळेल हे मलाच माहीत नाही, त्यामुळे आपण आपल्या अभंगातून उपदेश करतात, येथे मिळतो दही भात, वैकुंठी त्याही नाही मात।
पृथ्वीवर काबाड कष्ट केले तर दहीभात भाजी भाकरी तर मिळेल, पण वैकुंठात जी कामधेनू कल्पवृक्ष चिंतामणी मिळतो असे सांगितले जाते. त्यावर त्यांचे विचार डोळस होते. भय नाही जन्म घेता मोक्षपदा हानुला था, तुका म्हणे आता मज न लागे सायुज्यता. संत तुकाराम महाराज म्हणतात, या जन्माची मला भीती नाही. त्यांची जी संत कार्य होती त्यामुळे ते इतके समाधानी होते की मला आता दुसऱ्या मोक्षाची गरज नाही. तथा कथित मोक्षाचे अतिउच्च पदमध्ये सायुज पद आहे असे वैदिक परंपरा सांगते. तुकाराम महाराज सांगतात, माझी पृथ्वीवर राहण्याची ही इच्छा मोक्ष प्राप्ती आहे असा परखड मत ते मांडतात. आपल्या स्वार्थासाठी या समाजात तत्त्वज्ञान सांगणारे भरपूर बोंधू आणि पाखंडी आहेत. ती फक्त दुसऱ्याला शिकवतात. अशा लोकांपासून 4 हात दूर राहा. जी बोलून आपल्या कृतीतून अंमलात आणतो त्याचे मात्र पाय धरा, त्यांची चरण स्पर्श करा असे महाराज सांगतात. बोली तसं चाले त्यांची वंदावी पाऊले. तुकाराम महाराजांना काही लोकांनी खूप त्रास दिला होता. तुकाराम महाराज विचाराने लढत होते. वाईट आणि स्वार्थी प्रथाविरुद्ध लढा घेऊन नेमकी दिशा दाखवणे हेच तुकाराम महाराजांचा अभंगवाणीतून आणि गाथेतून शिकवून मिळते. संत बहिणाबाई पाठक, शिवूर तालुका वैजापूर या तुकाराम महाराजांची शिष्या होत्या. तुकारामांनी त्यांना स्वर्गात गुरुपदेश दिला होता. तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केल्यावर बहिणाबाईंची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या वज्रसूची या बंडखोर ग्रंथाच्या मराठी भाषांतर करायला सांगितले. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे घातला पाया, उभारेले देवालया. नामातयाचा किंकर त्यांनी केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहिणे फडफडचे ध्वजा, निरूपण आले ओजा. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म या संबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांची धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. लौकिक अर्थाने संत तुकाराम हे एक दांभिक आणि ढोंगी प्रथाविरुद्ध लढा देणारे नायक होते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.